चमचाला डायरेक्ट तिकीट आहे निवडून आले म्हणून डिक्लेअर तरी करून टाका। ही लोकशाहीची हत्या होणार आहे का काय? अशा पद्धतीचा कारभार चालू आहे। या सोलापूर शहराचा विकास करण्याकरता युवक रात्र दिवस काम करतात, त्यांना या महापालिकेत काम करण्याची संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे अजून कित्येक लोक आहेत की या प्रक्रियेत या सगळ्या गोष्टींमुळे पडत नाहीत की कुठेतरी आम्ही या प्रक्रियेत असं चाललं असेल तर टिकणार नाही। मग आपण आयुक्तांना आम्ही आता हे निवेदन केले की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते आम्हाला मिळावे, त्याचे सुद्धा आम्हाला उत्तर दिले जात नाही। आम्ही सांगितलं की 4 नंबर आणि 5 नंबर मध्ये पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला द्या। लेखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग देत नाहीत। रेकॉर्डिंग मध्ये छेडछाड झालेलीच आहे, पण मान्य केलेल्या कागदात सुद्धा तरी कोणतीही कारवाई करायला तयार नाही। आज आम्ही मुख्य सचिवांकडे असीमजी सर्वदे साहेब, जे तुम्हाला माहित आहे की खूप मोठे नामवंत वकील आहेत, यांच्या माध्यमातून पिटिशन दाखल केलेला आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे। आज आम्हाला निर्णय अपेक्षित आहे की अशा पद्धतीने जे काही कारभार झाला त्याच्यावर थांबवून जे 2 नंबर आणि 4 नंबर मध्ये जे उमेदवार होते, तुम्हाला त्याचं उदाहरण देतो। आता सांगितलं जाते की त्या उमेदवारांनीच बी फॉर्म सोबत घेऊन आले होते। जर बी फॉर्म सोबत घेऊन आले होते, काल म्हणजे काल तारीख होती 30, 29 तारखेला काही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी अर्ज भरत दाखल केला। मला सांगा, जर 29 तारखेला तुम्ही बी फॉर्म दिलेला जे तुटीपत्र असते, म्हणजे तुमच्याकडे कोणती कागदपत्र आहेत आणि कोणती नाही, त्या तुटीपत्रामध्ये त्यांना सांगितलं की तुमच्या हाला जोडपत्र जोडलेलं नाही, हे असं नाही म्हणलेलं आहे। आणि आता त्या कागदात असं सांगतायत गोल केलंय आणि पुढं आहे म्हणून सांगताय। काल तुम्ही बघितलं असेल, माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, हे मुकेश ती व्हिडिओ काढ रे, ते टायमिंगचा मुकेश नाही त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो की मी आज जाताना त्या आपण जेव्हा बसलो होतो ना, ते डॉक्युमेंट दाखवण्याकरता कशा पद्धतीने धावपळ झाली त्याचे व्हिडिओ आहेत। दप्तर दिलेलं आहे निवड या ठिकाणी कुणाच्याही उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने तक्रार दिली, त्याची प्रत त्या ठिकाणी सर्व पक्ष मिळून आता महानगरपालिकेच्या आयुक्ताला दिलेली आहे। निगल या ठिकाणी नोटीस आसिमजी सर्वदे यांनी आम्हाला आता सांगितलं की सगळ्या पत्रकार आणि आयुक्ताला हे देऊन टाका, कारण आम्ही सर्व पक्षाचे या ठिकाणी कम्युनिस्ट असेल, एकनाथजी शिंदे साहेब असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, गेल्या 2 दिवस झाला आम्हाला कोणाला झोप नाही। रात्री 3 वाजेपर्यंत आमचे लोक त्या ठिकाणी उभारलेले होते। काय काय सांगितलंय? निवडणूक थांबवण्याची मागणी आहे आणि यांचे बी फॉर्म मिळालेले नाहीत, यांची केवळ सत्ता आहे। मुख्यमंत्री देखील या ठिकाणी फोन करतायत। साध्या म्हणजे निवडणुका जे सुयोज अशा लोकांना मुख्यमंत्रीचे फोन निघाले आमचे फॉर्म हात घ्या म्हणून। हे महाराष्ट्राला काळिंबा आहे। तुमच्या दोन्ही 3 आमदारच्या भांडणामध्ये त्यांची लिस्ट आली नाही, हे लिस्ट जी उशिरा या ठिकाणी आले आणि आम्ही ज्या बापून मी त्या बूथवर ज्या 4 आणि 2 जे सेंटर आहे त्या ठिकाणी 3 वाजून 7 मिनिटांनी ते आल्यामुळं तिथले दरवाजे बंद होते। बंद असल्यामुळं तिथं बी फॉर्म दिला गेला नाही। जवळजवळ 32 लोकांचा बी फॉर्म दिला नाही। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काल तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह होता, तुमच्याकडे एक माझ्याकडे शूटिंग आहे। या शूटिंग मध्ये मी त्यांच्या असलेले कागदपत्र तपासले, त्याच्या मस्टर मध्ये पद्माकर नाना काळे यांच्या नावासमोर स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना जोडपत्र जोडलेलं नाही। हा पुरावा कालच्या शूटिंग मध्ये लाईव्ह मधला तुमच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग मध्ये आहे। असं असताना आता ते निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांनी जोडलेलं आहे। तुम्ही तुमच्या एका कागदामध्ये तुमच्या मस्टर मध्ये सांगतात की ते जोडलेलं नाही, कारण का ते 29 तारखेला घडलं होतं। त्यांनी नामनिर्देशन पत्र 29 तारखेला दाखल केलंय आणि आता जर ते म्हणत असतील की ते उमेदवारांनी दाखल केलंय, तर तुम्ही त्या दिवशी का सांगितलं नाही त्यांना 29 तारखेला की त्यांच्या यादीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत बी फॉर्म जोडलेला होता, त्यांचा बी फॉर्म जोडलेला नव्हता। असा प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे।
हे बाबू, पण माझा त्याच्यामध्ये असा आहे, तुम्ही जसं म्हणताय की 29 तारखेला अर्ज दाखल केला, हा. पण मग बी फॉर्म हा 30 तारखेच्या दुपारी 3 वाजेपर्यंत देणं- तुम्ही बरोबर म्हणता, करू शकताय का तुम्हाला नाही असं आहे? वाटतं एकदम बरोबर आहे. बी फॉर्म जर आला असेल तर तो त्यांचा, माझं एकच उदाहरण दिलं, कोणत्या वेळेत आला त्याची नोंद काय आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावं. तुम्ही म्हणता ना ते दुसऱ्या दिवशी 3 वाजेपर्यंत देण्याचा अधिकार आहे, मलाही मान्य आहे. कोण आणून दिलं, त्याची नोंद काय, कुठल्या वेळेला ते दाखल झालं तुमच्याकडे, कारण तुम्हाला माहित आहे तिथले कुठलाही कागदपत्र देत असताना त्यांनी टाइम, वेळ, सेकंड सहित असं लिहून देत होते. मग ह्या लोकांचा बी फॉर्म पहिल्या पत्रात सांगता तुम्ही की नाही आहे म्हणून 29 तारखेच्या पत्रात, आणि तुम्ही 30 तारखेच्या पत्रात किंवा आता सांगताय त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारांनी दिलाय. जर दिला होता किंवा नंतर दुसऱ्यांनी दिला तर त्याची वेळ आणि काळ आम्हाला काळ मागितले का आपण तसे अधिक? आम्ही आता मागितलेलं आहे त्यांना की फुटेज मागितलेले आहे. कोर्टात त्याचा पुरावा तुम्हाला लागेल या गोष्टीचा. हो. मग आता आपण जी मागणी करताय, निवडणूक पूर्णच निवडणूक रद्द करावी केवळ त्या प्रभागातली. एक विषय असा आहे की सत्ताधारी पक्षांनी मैदानामध्ये आपल्याला विजय मिळणार नाही म्हणून अशा प्रकारचं फळ काढण्याचा प्रयत्न, बनवाबनवी करण्याचा प्रयत्न आरवणनं हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. हे अनेक गोष्टीतून सिद्ध होत आहे. अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला काल मुलाखत देताना सांगितलं की आम्ही जोडपत्र 1 आणि 2 आधीच दिलेलं होतं, आम्ही पोहोच घ्यायला आलो. पोहोच घ्यायला कोणत्या पक्षाचा आमदार येतो आणि पळत किती पळत पळत येतो पळत यातच पोहोच घ्यायला आले. याचं उत्तर दडलेलं आहे. अतिशय बनवाबनवी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय. रिटर्निंग ऑफिसरचं काय उत्तर येणार हे आम्हाला अपेक्षित होतं. अतिशय गोलमाल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे. वास्तविक पाहता रिटर्निंग ऑफिसर हे न्यायासनावर बसलेले निर्क्षीर विवेक बुद्धीनं त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होतं, पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत त्यांनी त्या पद्धतीनं चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि आमच्या हरकती फेटाळण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की 2 दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही द्या. ज्यांनी कुणी तुम्हाला बी फॉर्म आणून दिला असेल त्याचा चेहरा दिसू द्या, वेळ दिसू द्या आणि तुमच्या रेकॉर्डला त्याची नोंद दिसू द्या. आम्ही ज्या वेळेला बी फॉर्म दिलो आमच्याकडे पोच पावते प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरनं त्याच्यावर केव्हा मिळालं, किती वाजता मिळालं, या सगळ्या गोष्टी त्यांनी टाइम टाकून सही करून दिलेलं आहे. ही प्रक्रिया जर असेल तर ही प्रक्रिया त्यांच्या बाबतीत देखील लागू होते आणि सगळ्या गोष्टी इन कॅमेरा झालेल्या आहेत. इन कॅमेरा झालेल्या सगळ्या गोष्टींचं फुटेज त्यांनी आम्हाला द्यावं. माननीय मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आम्ही आयुक्तांना आमचं लिगल नोटीस या ठिकाणी देतोय. या उपरी जर अन्याय झाला तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या विरोधामध्ये आम्ही सगळे पार्टी मिळून दाद मागणारच आहोत. मी सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की सगळ्या घटनांचे तुम्ही महत्वाचे साक्षीदार आहेत. सोलापूर शहरातली जनता तुमच्याकडे आशेनं बघते. खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवणं आता फक्त तुमच्या हातामध्ये. तुम्ही जे काही वस्तुस्थिती आहे ते उघडपणाने मांडावं. कळतंय, समजतंय असं वाटलं, असं गोल बटोल कुणी न सांगता जे घडलं, जे दिसलं ते खरोखर तुम्ही दाखवा.